सुमेधला क्रिकेट मॅच पाहता आली नाही म्हणून त्याने हायलाइट्स पाहायचं ठरविले. हायलाइट्स. हो. आता बघा, हायलाइट्स हा शब्द आपल्या इतका अंगवळणी पडला आहे की त्यासाठी पर्यायी शब्द शोधण्याची आपल्याला कधी गरजच भासत नाही. बरोबर आहे. आणि या स्रोतामध्ये त्यासाठी काही पर्याय दिले आहेत. हो, त्यात क्षणचित्रे, पुनर्प्रक्षेपण, रिपीट आणि सामना असे पर्याय आहेत. पुनर्प्रक्षेपण म्हणजे संपूर्ण कार्यक्रमाचे जसेच्या तसे पुन्हा एकदा प्रक्षेपण करणे, ज्याला आपण इंग्रजीत रिप्ले किंवा रिटेलिकास्ट म्हणतो, तो हा प्रकार. पण हायलाइटची संकल्पना पूर्णपणे वेगळी आहे. एखाद्या 2.5 तासांच्या चित्रपटाचा किंवा 8 तासांच्या क्रिकेट सामन्याचा जो मूळ अर्क असतो ना, जो रोमांच असतो, हो, तो रोमांच मोजक्या मिनिटांत दाखवणे म्हणजे हायलाइट्स. आणि यातील रिपीट हा पर्याय तर मुळात इंग्रजीचा आहे. हो, आणि सामना हा शब्द संपूर्ण खेळाला उद्देशून आहे. बरोबर. त्यामुळे उरतो तो क्षणचित्रे हा शब्द. हो. दोन्ही बाजूनी बोलणाऱ्या व्यक्तीला काही किंमत नसते. हा स्वभाव समाजात खूप पाहायला मिळतो. हो, अनेकदा समाजात असे लोक पाहायला मिळतात जे परिस्थितीनुसार आपला रंग बदलतात. या गटात गेले की त्यांचे आणि त्या गटात गेले की त्यांचे बोलतात. या परिस्थितीचे वर्णन करण्यासाठी कोणता पर्याय योग्य आहे हा प्रश्न तिथे आहे. आता पहिला पर्याय घ्या, दोन्ही घरचा पाहुणा उपाशी. वरवर पाहता दोन्ही हा शब्द असल्यामुळे तो मुख्य प्रश्नाशी संबंधित वाटू शकतो, पण याचा अर्थ पूर्णपणे वेगळा आहे. जेव्हा एखादी व्यक्ती 2 वेगवेगळ्या ठिकाणावरून किंवा व्यक्तींकडून मदतीची किंवा फायद्याची अपेक्षा करते, तेव्हा हे करतील आणि हे करतील या भ्रमात ती व्यक्ती स्वतः काहीच करत नाही. आणि शेवटी दोन्हीकडून कोणतीही मदत न मिळता निराशा पदरी पडते. त्यानंतर इकडे आड तिकडे विहीड ही म्हण तिथे पर्यायात आहे. म्हणजे जेव्हा माणसासमोर 2 मोठी संकटे असतात आणि दोन्हीपैकी कोणताही मार्ग निवडला तरी धोकाच असतो. अशा त्या भयानक कोंडीचं हे वर्णन आहे. आणि तिसरा पर्याय एकाच नाण्याच्या 2 बाजू हा मुळात दृष्टिकोनाबद्दल आहे. कोणत्याही एका घटनेचे, व्यक्तीचे किंवा परिस्थितीचे चांगले आणि वाईट असे दोन्ही पैलू असू शकतात हे सांगण्यासाठी ही म्हण वापरली जाते. ती तटस्थतेची आणि विश्लेषणाची भाषा आहे. हो. त्यामुळे या 4ही पर्यायांचं विश्लेषण केल्यानंतर हे स्पष्ट होते की केवळ दुहेरी बोलायची कवडी मोलाची हीच म्हण दिलेल्या अर्थाशी पूर्णपणे प्रामाणिक आहे. पाणी या अत्यंत साध्या पण जीवनावश्यक गोष्टीसाठी अचूक समानार्थी शब्द शोधायला सांगितला आहे. त्याचे पर्याय काय आहेत? पर्याय दिले आहेत: वर्षाव, तुषार, अंबू आणि मेदिनी. सुरुवातीला वर्षाव आणि तुषार हे शब्द पाण्याशीच संबंधित असल्यामुळे तिथे थोडा गोंधळ उडू शकतो. वर्षाव आणि तुषार या शब्दांचा पाण्याशी संबंध नक्कीच आहे, पण ते पाण्याचे समानार्थी शब्द नाहीत. आता मेदिनी या पर्यायाचा विचार करू. मेदिनी या शब्दाचा अर्थ पृथ्वी किंवा जमीन असा होतो. त्यामुळे तो पर्याय आपोआपच बाद होतो. हो. शेवटी आपल्याकडे अंबू हा शब्द उरतो. संस्कृतमधून आपल्या भाषेत आलेला हा अत्यंत सुमधूर शब्द आहे, ज्याचा थेट अर्थ पाणी असा होतो. पुढील प्रश्न की राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे पूर्ण नाव काय? खंजिरी भजनातून अंधश्रद्धा निर्मूलन, जातीभेद निर्मूलन आणि ग्रामविकासाचे महान कार्य केले. आणि यामुळेच समाजाने त्यांना राष्ट्रसंत ही पदवी दिली आणि तुकडोजी या नावाने ते ओळखले जाऊ लागले. आपल्या स्रोतानुसार त्यांच्या पूर्ण नावाचा अचूक पर्याय आहे माणिक बंडोजी ब्रह्मभट. माणिक बंडोजी बंभट हेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे खरे नाव आहे. हे ऐतिहासिक सत्य केवळ एका प्रश्नाचे उत्तर म्हणून नाही, तर आपल्या राज्याचा सामाजिक वारसा म्हणून प्रत्येकाला माहीत असायला हवे. प्राणी आणि त्यांच्या पिल्लांच्या जोड्या लावण्याचा एक प्रश्न आहे. प्राणी आणि त्यांच्या पिल्लांची नावे दिली आहेत. त्यांची अचूक सांगड अशी आहे: म्हशीच्या पिल्लाला रेडकू म्हणतात, गाढवाच्या पिल्लाला शिंगरू म्हणतात, हत्तीच्या पिल्लाला पिलू म्हणतात आणि हरणाच्या पिल्लाला शावक म्हणतात. सर्वात पहिला भारतरत्न पुरस्कार कोणाला मिळाला? भारतरत्न हा देशातील सर्वोच्च सन्मान आहे. तो केवळ एका व्यक्तीचा सन्मान नसून देशाने एखाद्या विशिष्ट क्षेत्रातील अतुलनीय योगदानाला दिलेली ती सर्वोच्च पावती असते. आणि दिलेल्या पर्यायांनुसार या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन. डॉक्टर राधाकृष्णन हे एक महान तत्वज्ञ, विचारवंत आणि भारताचे माजी राष्ट्रपती होते. त्यांच्या जन्मदिवशी आपण आजही मोठ्या आदराने शिक्षक दिन साजरा करतो. डॉक्टर राधाकृष्णन यांना हा सन्मान 1954 मध्ये मिळाला, जेव्हा या पुरस्काराची सुरुवात झाली. एका तत्वज्ञाला आणि शिक्षकाला स्वतंत्र भारताचा सर्वोच्च सन्मान पहिल्यांदा मिळतो, यातच भारताची वैचारिक दिशा आणि शिक्षणाप्रती असलेला आदर दिसून येतो. मधील 7वा प्रश्न असा आहे की दिलेल्या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा योग्य अर्थ पर्यायांतून निवडायचा आहे.
आणि ते वाक्य आहे, अब्जावधी फुलांमध्ये ते 1 अब्ज खुलून दिसत होते. या वाक्यात दुसऱ्यांदा आलेल्या अब्ज या शब्दाखाली रेघ ओढली आहे. यासाठी जे पर्याय दिले आहेत ते असे आहेत. पर्याय पहिला 1 संख्या, दुसरा 100 कोटी, तिसरा श्रीमंत व्यक्ती आणि चौथा कमळ. हे पर्याय पाहिल्यास कोणीही साहजिकच गोंधळून जाईल. यात सर्वात लक्षवेधी बाब म्हणजे या वाक्याची रचनाच अत्यंत हुशारीने आणि मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून केली आहे. वाचक जेव्हा हे वाक्य वाचायला सुरुवात करतो तेव्हा पहिलीच अक्षरं किंवा पहिलाच शब्द अब्जावधी असा आहे. म्हणजे मेंदूला लगेच आकड्यांची सवय होते. बरोबर. गणिताची आणि प्रचंड मोठ्या प्रमाणाची सवय होते. अब्ज म्हटलं की सामान्यतः 100 कोटी ही प्रचंड मोठी संख्या आपल्या डोळ्यांसमोर उभी राहते. परीक्षक नेमकं याच मेंदूच्या सवयीचा किंवा मानसशास्त्राचा खेळ खेळत आहेत. कारण पहिला पर्याय 1 संख्या आणि दुसरा पर्याय 100 कोटी असाच दिला आहे. हो, जो वाचक घाईघाईत वाचन करेल किंवा ज्याला वाक्याचा पूर्ण अर्थ समजून घेण्यापेक्षा पटकन उत्तर नोंदवण्याची घाई असेल, तो लगेच या पहिल्या 2 पर्यायांपैकी एकावर खूण करेल. आणि त्याला वाटेल की त्याचं उत्तर अगदी बरोबर आहे. पण जर आपण वाक्याचा शेवट अधिक बारकाईने पाहिला तर तिथे खुलून दिसत होते असा उल्लेख आहे. एखादी अमूर्त संख्या किंवा 100 कोटी हा आकडा फुलांमध्ये कसा काय खुलून दिसू शकतो? अब्ज या शब्दाचा संस्कृतमध्ये अप म्हणजे पाणी आणि ज म्हणजे जन्म घेणारे. पाण्यात जन्म घेणारे ते अब्ज म्हणजेच कमळ. 8वा प्रश्न अतिशय रंजक आहे आणि प्रामाणिकपणे सांगायचे तर थोडे चक्रावून टाकणार आहे. यात काही शब्द दिले आहेत आणि ते वर्णानुक्रमे म्हणजे अल्फाबेटिकल ऑर्डरनुसार लावायला सांगितले आहेत. शब्द आहेत कसर, कृत्रिम, कासरा आणि काळजी. जेव्हा आपल्याला शब्द वर्णानुक्रमे लावायचे असतात तेव्हा आपल्याला प्रत्येक शब्दाच्या पहिल्या अक्षराचा विचार करावा लागतो. इथे सर्व शब्दांची सुरुवात क या व्यंजनापासून झाली आहे, पण त्यांना जोडलेले स्वर मात्र वेगवेगळे आहेत. म्हणजे आपल्याला आधी क, मक्का, मक्की, मक्की अशा पारंपरिक क्रमाने जावं लागेल, बरोबर? अगदी तसेच. तर आपल्याकडे कसर असा पहिला शब्द आहे ज्यामध्ये क ला अ हा मूळ स्वर जोडला आहे. त्यानंतर कासरा आणि काळजी असे 2 शब्द आहेत ज्यामध्ये क ला आ हा स्वर जोडला आहे. आणि कृत्रिम असा एक शब्द आहे ज्यात क ला रू हा स्वर जोडला आहे. वर्णमालेच्या नियमानुसार अ हा स्वर सर्वात आधी येतो. त्यामुळे कसर हा शब्द सर्वात पहिल्यांदा येईल हे निश्चित होते. आता पुढचे 2 शब्द कासरा आणि काळजी हे दोन्ही का पासूनच सुरू होतात. तर जेव्हा पहिलं अक्षर पूर्णपणे समान असते तेव्हा आपल्याला शब्दातील दुसऱ्या अक्षराकडे जावे लागते. कासरामधील दुसरे अक्षर स आहे आणि काळजीमधील दुसरे अक्षर ल आहे. आता जर आपण मराठी व्यंजनांचा वैज्ञानिक क्रम आठवला, क्रमानुसार स हे अक्षर ळच्या आधी येते आणि याच अचूक तर्कशुद्ध मांडणीमुळे कासरा हा शब्द दुसऱ्या क्रमांकावर आणि काळजी हा शब्द तिसऱ्या क्रमांकावर येतो. आता उरला शेवटचा शब्द कृत्रिम. अनेकांना वरवर पाहता वाटू शकते की क्रू हा क च्या रांगेत कुठेतरी मध्येच येतो. पण लक्षात घ्या, क्रू मध्ये रू हा स्वर दडलेला आहे. स्वरांचा क्रम पाहिला तर अ, आ, ई, उ, ऊ आणि त्यानंतर रू येतो. त्यामुळे कृत्रिम हा शब्द काच्या नंतर म्हणजे सर्वात शेवटी येईल. म्हणूनच अचूक क्रम कसर, कासरा, काळजी आणि शेवटी कृत्रिम असा अत्यंत गणितीय पद्धतीने लागतो. आता लगेच आपण याच पानावर असलेल्या 9व्या प्रश्नाकडे वळूया. हा प्रश्न जोड शब्द ओळखण्याबद्दल आहे. प्रश्न असा विचारतोय की पुढीलपैकी जोड शब्द नसलेला पर्याय कोणता? आणि यासाठी पर्याय दिले आहेत दानधर्म, फौजफाटा, हेळसांड आणि धनधान्य. आता हे सगळेच शब्द दिसायला थोडे मोठे आणि 2 शब्दांच्या एकत्रीकरणातून बनल्यासारखे वाटतात. दानधर्मामध्ये दान आणि धर्म हे दोन्ही शब्द एकत्र आले आहेत. त्यानंतर फौजफाटा हा शब्द पहा. यात फौज हा शब्द सैन्य किंवा लष्कर दर्शवतो आणि तो मूळचा अरबी किंवा फारसी शब्द आहे. आणि फाटा हा लवाजमा दर्शवणारा शब्द आहे. ऐतिहासिक काळात 2 संस्कृती एकत्र आल्यावर असे शब्द तयार झाले. धनधान्यमध्ये धन म्हणजे संपत्ती आणि धान्य म्हणजे अन्न यांची जोडी आहे. या सर्वांमध्ये 2 स्वतंत्र शब्दांचे एकत्रीकरण अगदी स्पष्टपणे दिसून येते. पण मग हेळसांड या शब्दाचे काय? हा शब्द ऐकला की लहानपणी अभ्यासावरून घरातून मिळणारी ओरड आठवते. तुझी सतत अभ्यासाची हेळसांड सुरू असते असे वाक्य बऱ्याचदा ऐकलं असेल. हो, सगळ्यांनीच ऐकलं असेल ते. पण हेळसांड हा शब्द जोड शब्द नाहीये आणि इथेच परीक्षक आपली दिशाभूल करतात.
हेळसांड म्हणजे दुर्लक्ष करणे किंवा एखाद्या गोष्टीची अजिबात पर्वा न करणे. म्हणजे तो 2 शब्दांपासून बनलेला नाहीये. नाही, हा एकच सलग आणि स्वतंत्र शब्द आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर हेळसांड हा पर्याय आहे. आपण 10व्या प्रश्नाकडे वळूया की दिलेल्या एका विशिष्ट वर्णनासाठी किंवा शब्दसमूहाबद्दल अचूक शब्द कोणता. आयुष्यभर बचत करून अखेरीस दत्तूने एक लहानसे सुंदर व शोभिवंत असे घर बांधले आणि यासाठी जे 4 पर्याय दिले आहेत ते आहेत महागडे, राजवाडा, टुमदार आणि ऐसपैस. वाक्यात अगदी स्पष्टपणे म्हटले आहे की घर लहानसे आणि सुंदर व शोभिवंत आहे. आता आपण पर्यायांचं विश्लेषण करूया. राजवाडा हा शब्द ऐकताच आपल्या डोळ्यांसमोर अफाट भव्यता उभी राहते. प्रचंड मोठेपणा आणि ऐश्वर्य आठवतं, पण दत्तूचे घर लहानसे आहे, त्यामुळे राजवाडा हा शब्द तिथे पूर्णपणे विसंगत ठरतो. आणि जर आपण ऐसपैस या शब्दाचा विचार केला तर त्याचा अर्थही खूप मोकळी जागा असलेले किंवा पसरट असा होतो. जिथे भरपूर जागा उपलब्ध आहे असे घर. पण दत्तूचे घर लहान असल्याने तो पर्यायही बाद होतो. राहिला प्रश्न महागडे या शब्दाचा. महागडा हा शब्द पैशांशी, आर्थिक मूल्याशी जोडलेला आहे. तो शब्द त्या घराच्या सौंदर्याचे, आकाराचे किंवा त्यातील जिव्हाळ्याचे अजिबात वर्णन करत नाही. आणि म्हणूनच टुमदार हा शब्द इथे अगदी चपखल बसतो. प्रश्न 11 ते 13 सोडवण्यासाठी एक उतारा दिला आहे. मी तो उतारा अगदी थोडक्यात पण त्यातील सर्व महत्त्वाच्या तपशिलांसह मांडतो. पुण्यातील गिरीदर्शन या संस्थेने किल्ले पर्यटन नावाचा एक विशेष उपक्रम आयोजित केला होता. या उपक्रमात साताऱ्यातील बालभवनमधील 25 विद्यार्थी सहभागी झाले होते. हा उपक्रम गुरुवारी सुरू झाला. आणि त्यांचा प्रवास कसा झाला? त्यांचा प्रत्यक्ष प्रवास कसा झाला ते पहा. त्यांची सुरुवात झाली सज्जनगडापासून. मग जवळच्याच अजिंक्यतारा किल्ल्याला भेट देऊन ते मुक्कामासाठी पुण्यात आले. पुढचे 3 दिवस त्यांनी तोरणा, राजगड, पुरंदर आणि सिंहगड, ज्याला उतार्यात कोंढाणा असेही म्हटले आहे, या किल्ल्यांना भेटी दिल्या. या सर्व 25 मुलांचे आणि त्यांच्या स्वयंसेवकांचे आदरातिथ्य पुण्यातील नामवंत उद्योगपती विकास नगरे यांनी अतिशय प्रेमाने केले. या संपूर्ण उपक्रमाचे नियोजन आणि विशेषतः आर्थिक भार बालभवन या संस्थेचे श्रीरंग पाटील यांनी उचलला. शेवटी सिंहगडावरून या भव्य उपक्रमाची सांगता झाली. आता इथे एक अत्यंत रंजक गोष्ट समोर येते. ती कोणती? ती म्हणजे या उतार्याच्या आधारे विचारलेला 11वा प्रश्न. प्रश्न अतिशय सोपा आणि थेट वाटतो. किल्ले पर्यटन अंतर्गत किती किल्ल्यांना भेटी दिल्या? हो, यासाठी पर्याय आहेत 7, 6, 5 आणि 8. चला आपण प्रत्यक्ष उतार्यातील माहितीनुसार किल्ल्यांची मोजणी करूया. ठीक आहे, आपण क्रमवार जाऊया. उतारात पहिल्या परिच्छेदानंतर स्पष्ट सांगितले आहे की उपक्रमाची सुरुवात सज्जनगडापासून झाली, म्हणजे हा झाला आपला पहिला किल्ला. बरोबर. त्यानंतर ते जवळच असलेल्या साताऱ्याच्या अजिंक्यतारा किल्ल्याला गेले. हा झाला दुसरा किल्ला. त्यानंतर त्यांचा मुक्काम पुण्यात होता आणि पुढचे 3 दिवस त्यांनी इतर किल्ल्यांना भेटी दिल्या. ते किल्ले कोणते? छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासातील महत्त्वाचे किल्ले. तोरणा हा 3रा, राजगड हा 4था आणि पुरंदर हा 5वा किल्ला. आणि त्यानंतर उतार्यात एक विशिष्ट वाक्यरचना वापरली आहे, सिंहगड अर्थात कोंढाणा. याचा अर्थ असा की सिंहगड आणि कोंढाणा हे 2 वेगवेगळे किल्ले नाहीत. ते एकाच किल्ल्याची 2 नावे आहेत. अगदी बरोबर. इतिहासात ज्याला कोंढाणा म्हटले जायचे त्याचेच नाव नंतर सिंहगड ठेवले गेले. त्यामुळे हा एकच किल्ला म्हणून मोजला गेला पाहिजे, जो आपला 6वा किल्ला ठरतो. म्हणजे एकूण किल्ले 6 झाले आणि योग्य पर्याय आहे क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 12 म्हणून दिलेला आहे तो असा आहे, वरील बातमीत उल्लेख झालेले श्री विकास नगरे हे कोण होते? आणि या प्रश्नासाठी 4 पर्याय दिलेले आहेत. पर्याय क्रमांक 1 आहे बालभवनाचे सर्वेसर्वा, पर्याय क्रमांक 2 आहे गिरीदर्शनचे प्रमुख, पर्याय क्रमांक 3 आहे नामवंत उद्योगपती आणि पर्याय क्रमांक 4 आहे स्वयंसेवक. म्हणजे तो प्रश्न 12 जो आपण बघितला, बातमीत श्री विकास नगरे असा एक उल्लेख येतो. तर साहजिकच असा समज होऊ शकतो की ते कदाचित बालभवनचे किंवा गिरीदर्शनचे कोणीतरी प्रमुख अधिकारी असतील. करेक्ट. पण जेव्हा आपण मजकूर बारकाईने वाचतो तेव्हा उलगडतं की विकास नगरे हे पुण्यातील एक नामवंत उद्योगपती आहेत, ज्यांनी या संपूर्ण चमूचं अतिशय प्रेमाने आदरातिथ्य केलं होतं. प्रश्न क्रमांक 13, किल्ले पर्यटन उपक्रमाची सांगता कोणत्या दिवशी झाली असावी? आणि याचे पर्याय खालीलप्रमाणे आहेत: 1 गुरुवारी, 3 सोमवारी, 2 शनिवारी आणि 4 रविवारी. बातमीत मोहिमेची सांगता कोणत्या दिवशी झाली याचा कुठेही थेट उल्लेख नाहीये.
हो, तिथे फक्त एक संकेत दिलाय की मुलं गुरुवारी पुण्यात आली आणि पुढचे 3 दिवस त्यांनी इतर किल्ले पाहिले. या प्रश्नपत्रिकेत 14 ते 16 क्रमांकाचे जे प्रश्न आहेत ना, ते एका सुंदर कवितेवर आधारित आहेत. तो प्रश्न क्रमांक 14 बघा. प्रश्न असा आहे की विमानातून प्रवास करताना खालीलपैकी कोणती गोष्ट दिसणार नाही, आणि पर्याय आहेत डोंगर, समुद्राच्या लाटा, वरुण आणि नदी. तो वरुणवाला पर्याय. हो. आता कवितेत एक ओळ आली आहे, दिसेल शोभा अपूर्व वरुणी. वरुणी म्हणजे वरुण खाली पाहिल्यावर. पण प्रश्नकर्त्याने वरुणी या शब्दाशी साधर्म्य सांगणारा वरुण हा पर्याय दिला आहे. वरुण म्हणजे पाण्याची देवता. हो ना. म्हणजे विमानातून खाली पाहिल्यावर डोंगर दिसेल, नदी दिसेल, पण वरुण देव कसा दिसेल? म्हणजे आपण पूर्ण शब्द वाचतच नाही कधी कधी. हो, घाईघाईत वाचणारा विद्यार्थी किंवा अगदी मोठा माणूसही वरुणी आणि वरुण यातील ती ईची मात्रा विसरून जातो. मेंदूला वाटतं की अरे हा शब्द तर कवितेत होता, आणि तो लगेच त्या चुकीच्या पर्यायावर खूण करतो. आता पुढचा 15वा प्रश्न बघूया. कवितेशी विसंगत विधान कोणतं? इथे मला एक गोष्ट जाणवली. कोणती गोष्ट? म्हणजे कवितेत म्हटलंय की विमानाचा घुमघुम आवाजाने दिशा दुमदुमतात, पण एका पर्यायात असं दिलंय की विमान दिसताच दिशा घुमघुम आवाज करू लागतात. हा, आणि हेच चुकीचं विधान आहे. कारण दिशा स्वतः घुमघुम करत नाहीत. विमानाचा आवाज दिशांना दुमदुमवतो. आणि आता 16वा प्रश्न, समानार्थी शब्दांवर विचारलेला प्रश्न. कवितेत अर्थाचा कोणता शब्द आलाय हे शोधायचा आहे. पर्याय आहेत माता, विहग, अवनी आणि सौंदर्य. आणि कवितेच्या 3ऱ्या कडव्यात शोभा हा शब्द आलाय, ज्याचा थेट अर्थ सौंदर्य असा होतो. प्रश्न क्रमांक 17, एक वाक्य दिलं आहे आणि त्यात किती नामे म्हणजे नाऊन झाली आहेत हे ओळखायचं आहे. वाक्य असं आहे, सोनालीने आपल्या परसबागेत सोनटक्का, जाई, मोगरा, पारिजात या फुलझाडांसोबत रंगीत कारंजे देखील बसवले. सोनाली हे एक नाम झालं, बरोबर? हो, ते एक विशेष नाम आहे. पुढे मग बाग हे दुसरं नाम, म्हणजे सोनाली आणि परसबाग ही 2 झाली. मग ती फुलांची नावे सोनटक्का, जाई, मोगरा, पारिजात म्हणजे ही 4, आणि ती आधीची 2 एकूण 6 नामं झाली. फुलझाडे हे सुद्धा एक नामच आहे, आणि कारंजे हे पण नाम आहे. अशी तब्बल 8 नामं या एका छोट्याशा वाक्यात दडलेली आहेत. आता प्रश्न क्रमांक 18 बघा, जिथे अशुद्ध शब्द ओळखायचा आहे. पर्याय आहेत अलगत आणि अलगत. आपण बोलताना अनेकदा अलगत असं म्हणतो, जसं की त्याने अलगत वस्तू उचलली. हो, मी सुद्धा अलगतच म्हणते बऱ्याचदा. यात चूक काय आहे? बोलण्याच्या ओघात आपले उच्चार बदलतात. मराठीत काही व्यंजने कठोर असतात तर काही मृदू असतात. बोलण्याच्या वेगात आपण दच्या जागी त उच्चारतो. पण शुद्ध लेखनाच्या आणि व्याकरणाच्या नियमानुसार मूळ शब्द अलगद असा आहे, शेवटी द येतो. अच्छा, म्हणजे आपण उच्चार चुकीचे करतो म्हणून लिहितोही तसंच. प्रश्न क्रमांक 19, वाक्य असं आहे, बुलबुल पक्षाच्या सुरेल ताना मी शेवगामुळेच ऐकू शकले. हां, लिंग ओळखायचा प्रश्न. हो, या वाक्यातील ताना या शब्दाचे लिंग ओळखायचे आहे. आता मला सांगा, तान हा एकवचनी शब्द आहे. आपण म्हणतो ती ताण, म्हणजे हे स्त्रीलिंग झालं. पण वाक्यात ताना असं अनेकवचन आलं आहे. मग अनेकवचनी शब्दाचं लिंग कसं ठरवायचं? पण व्याकरणाचा नियम सांगतो की कोणत्याही शब्दाचं लिंग ओळखताना आधी त्याचे एकवचनी रूप करावे लागते. तानाचं एकवचन होतं तान. आपण ती तान म्हणतो. त्यामुळे ताना हा शब्द अनेकवचनी असला तरी त्याचं मूळ लिंग हे स्त्रीलिंगच राहतं. आणि काळ म्हणजे टेन्स ओळखण्याच्या प्रश्नातही अशीच कसरत आहे. राही पळत जाऊन गाडी पकडेल हे एक वाक्य दिलंय जे स्पष्टपणे भविष्य काळाचं आहे. पण प्रश्नात असं विचारलंय की या वाक्याच्या काळाशी जुळणारे वाक्य पर्यायांमधून निवडा. तिथे 4 वेगवेगळे वाक्य आहेत आणि योग्य उत्तर आहे सोहम चहा घेणार आहे. आता घेणार आहे हे वाचताना वर्तमानासारखं वाटू शकतं. पण घेणार आहे म्हणजे कृती अजून घडलेली नाहीये, ती भविष्यात घडणार आहे. इथे विद्यार्थ्याचा किंवा वाचकाचा गोंधळ उडवण्याचा प्रयत्न केला आहे. वाक्याची रचना वर्तमानासारखी वाटत असली तरी कृतीचा रोग भविष्याकडे आहे. प्रश्न क्रमांक 21 असा आहे की रमाई या दीनदुबळ्यांची आई व बहुजनांची सावली होत्या.
या वाक्यात कोणतं विरामचिन्ह द्यायचं राहिलं आहे हे आपल्याला शोधायचं आहे. यासाठी पर्याय आहेत पर्याय ए उद्गारचिन्ह, बी अर्धविराम, सी संयोगचिन्ह आणि डी स्वल्पविराम. आपण दिलेलं वाक्य जर लक्षपूर्वक वाचलं तर रमाई या दीन दुबळ्यांची आई व बहुजनांची सावली होत्या हे एक अत्यंत साधं, सरळ आणि माहिती देणारं विधान आहे. या वाक्यात कुठेही अचानक व्यक्त झालेली तीव्र भावना, आश्चर्य किंवा धक्का नाही. म्हणजे साहजिकच उद्गारचिन्ह येण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. अगदी बरोबर. पण मग अर्धविराम किंवा स्वल्पविराम या पर्यायांचा विचार का करू नये? अर्धविराम हा दोन छोटी पण स्वतंत्र वाक्य जोडताना वापरतात. आता या वाक्यातील एका विशिष्ट शब्दाकडे वळूया. शब्द आहे दीन दुबळ्यांची. दीन दुबळ्यांची हे दोन वेगवेगळे स्वतंत्र शब्द नाहीत. ते एकत्र येऊन एक अर्थपूर्ण जोडशब्द तयार झाला आहे. व्याकरणामध्ये अशा शब्दांना आपण सामासिक शब्द असं म्हणतो. दीन म्हणजे गरीब आणि दुबळे म्हणजे कमकुवत किंवा दुर्बल. जेव्हा असे दोन शब्द एकाच संकल्पनेसाठी एकमेकांशी जोडलेले असतात तेव्हा त्यांच्यामध्ये एक दुवा असणं आवश्यक आहे, जो या वाक्यात मुद्रित करताना गाळलेला दिसतोय. आणि म्हणूनच या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय सी संयोगचिन्ह. प्रश्न क्रमांक 22 एका रिकाम्या जागेवर आधारित आहे. वाक्य असं आहे, गावात पोलीस आले ही बातमी रिकामी जागा सगळीकडे पसरली. बरं. आणि यासाठी पर्याय आहेत ए झेंडू फुटणे, बी फन्ना उडवणे, सी दवंडी पिटणे, डी धीर देणे. जर आपण गावात पोलीस आले ही बातमी झेंडू फुटणे सगळीकडे पसरली असं म्हटलं तर ते पूर्णपणे अर्थहीन आणि व्याकरणदृष्ट्या चुकीचं वाटतं. आता पर्याय बी कडे पाहूया. फन्ना उडवणं म्हणजे नाश करणं किंवा संपवून टाकणं. बातमीचा फन्ना उडवणं हे तर्कशुद्ध वाटत नाही. बरोबर. आता पर्याय डी आहे धीर देणे, ज्याचा अर्थ होतो कोणाला तरी हिंमत देणं किंवा आधार देणं. बातमी धीर देणे सगळीकडे पसरली या वाक्याचा व्याकरणाच्या दृष्टीने आणि अर्थाच्या दृष्टीने कोणताही मेळ बसत नाही. पर्याय सी दवंडी पिटणे हा वाक्प्रचार दिलाय. पूर्वीच्या काळी जेव्हा मोबाईल, टीव्ही किंवा वर्तमानपत्र नव्हती तेव्हा गावात एखादी महत्त्वाची बातमी, राजाज्ञा किंवा धोक्याचा इशारा सर्व लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी एक विशिष्ट सार्वजनिक पद्धत वापरली जायची. गावातील एक व्यक्ती, सहसा कोतवाल, ढोल किंवा नगारा वाजवून चौकाचौकात लोकांचं लक्ष वेधून घ्यायची आणि ती बातमी मोठ्याने ओरडून सांगायची. बरोबर. या प्रक्रियेला दवंडी देणं किंवा दवंडी पिटणं असं म्हटलं जायचं. यामुळे संपूर्ण गावाला एकाच वेळी बातमी समजायची. म्हणजेच आजच्या काळात बातमी व्हायरल होणं त्यालाच पूर्वी दवंडी पिटणे असं म्हणता येईल. अगदी बरोबर. ही बातमी वाऱ्यासारख्या वेगाने संपूर्ण गावात जाहीर झाली असा याचा अर्थ होतो. त्यामुळे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय सी दवंडी पिटणे. प्रश्न क्रमांक 23 ते 25 हे एका संवादावर आधारित आहेत. प्रश्न क्रमांक 23 कडे वळूया. हो. प्रश्न असा आहे की वरील संवादात एकूण किती व्यक्तींनी भाग घेतला असावा? यासाठी पर्याय आहेत ए वर्गातील सर्वजण, बी 7, सी चित्रकला स्पर्धेतील सर्व विद्यार्थी आणि डी 8. इथे एक शंका नक्कीच येते. संवाद शाळेत घडत आहे, सर बोलत आहेत, विद्यार्थी काम करत आहेत, त्यामुळे साहजिकच असा विचार येऊ शकतो की वर्गातील सर्वजण यात सामील आहेत. हा पर्याय ए मुद्दाम गोंधळात टाकण्यासाठी दिलेला आहे. तसंच चित्रांचं प्रदर्शन असा विषय असल्याने पर्याय सी चित्रकला स्पर्धेतील सर्व विद्यार्थी हा देखील योग्य वाटू शकतो. वर्गातील इतर मुलं तिथे उपस्थित होती की नाही याचा कोणताही स्पष्ट उल्लेख संवादात नाहीये. म्हणजेच चानी 1, विनय 2, संचित 3, सर 4, कल्पित 5, अनिल 6 आणि अस्मिता 7. या 7 व्यक्तींव्यतिरिक्त इतर कोणत्याही पात्राचा या संवादात उल्लेख नाहीये. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य आणि एकमेव उत्तर आहे पर्याय बी 7. अशा प्रश्नांसाठी एक एक्झाम स्मार्ट टिप लक्षात ठेवणं गरजेचं आहे. जेव्हा प्रत्यक्ष यामुळे प्रश्नाचं उत्तर शोधताना पुन्हा संपूर्ण उतारा वाचण्याची किंवा शोधाशोध करण्याची गरज पडत नाही. तुमचा बहुमूल्य वेळ वाचतो आणि मोजताना कोणतीही चूक होत नाही. पुढच्या प्रश्नाकडे म्हणजे प्रश्न क्रमांक 24 कडे जाऊया. प्रश्न आहे चित्रांचं प्रदर्शन कोणत्या तारखेला भरणार आहे? आणि पर्याय आहेत ए 15 ऑगस्ट, बी 2 ऑक्टोबर, सी 5 जून आणि डी 14 ऑगस्ट. त्या उतार्यामध्ये तारखेचा कोणताही थेट आकडा दिलेला नाही. आपण जर संवाद नीट वाचला तर त्यात स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला असा एक शब्दप्रयोग आला आहे. स्वातंत्र्य दिन हा 15 ऑगस्टला असतो हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे. पर्याय ए 15 ऑगस्ट हा मुद्दाम पहिल्या क्रमांकावर दिला आहे.
कारण अनेक जण स्वातंत्र्यदिन हा शब्द पाहिल्यावर पुढचा मागचा विचार न करता थेट 15 ऑगस्टला टिकमार्क करतात. पण इथे पूर्वसंध्या या शब्दाकडे लक्ष देणं महत्वाचं आहे. अगदी बरोबर. आपण पूर्वसंध्या या शब्दाची थोडी फोड करून पाहूया. पूर्व म्हणजे आधीची आणि संध्या म्हणजेच संध्याकाळ किंवा काळ. म्हणजेच मुख्य दिवसाच्या आधीचा दिवस किंवा आदल्या दिवशीची संध्याकाळ. जर स्वातंत्र्यदिन 15 ऑगस्टला आहे तर त्याची पूर्वसंध्या साहजिकच त्याच्या आदल्या दिवशी म्हणजेच 14 ऑगस्टला येणार. संवाद याच पूर्वसंध्येला सुरू आहे आणि चित्रप्रदर्शनाची तयारी त्याचवेळी होत आहे. त्यामुळे प्रदर्शनाची तयारी ज्या दिवशी होत आहे ती तारीख 14 ऑगस्टच निष्पन्न होते. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय डी, 14 ऑगस्ट. प्रश्न क्रमांक 25. प्रश्न असा आहे की वरील संवादाशी जुळणारं विधान पर्यायांतून निवडा. इथे 4 वेगळी विधानं दिली आहेत आणि आपल्याला संवादातील माहितीच्या आधारे योग्य विधान शोधायचं आहे. बरं. पर्याय आहेत: ए. एक व्यक्ती रस्ता स्वच्छ करत होती. बी. संवाद घडला ती वेळ सकाळी 11 वाजताची होती. सी. अस्मिताने हॉलची स्वच्छता केली. आणि डी. शाळेत चित्रकला स्पर्धा भरणार होती. इथे तर खरी तर्कक्षमता पणाला लागते. अशा प्रकारच्या प्रश्नांमध्ये जिथे अनेक विधानं दिलेली असतात तिथे सर्वात प्रभावी पद्धत म्हणजे एलिमिनेशन पद्धत. सर्वात आधी पर्याय ए. एक व्यक्ती रस्ता स्वच्छ करत होती. उतार्यात स्पष्ट उल्लेख आहे की स्वच्छता हॉलमध्ये होत आहे, रस्त्यावर नाही. त्यामुळे हा पर्याय लगेच बाद होतो. आता पर्याय सी कडे पाहूया. अस्मिताने हॉलची स्वच्छता केली. हा पर्याय बरोबर वाटू शकतो कारण अस्मिता हॉलमध्ये झाडू मारत आहे असा उल्लेख आहे. पण इथे काळाचा मुद्दा येतो. संवादात अस्मिता झाडू मारत आहे म्हणजेच क्रिया चालू आहे. पण पर्याय सी मध्ये स्वच्छता केली असा भूतकाळ वापरला आहे, ज्याचा अर्थ काम पूर्ण झालं आहे. संवादाच्या वेळी काम पूर्ण झालेलं नव्हतं. त्यामुळे हा पर्याय संवादाशी पूर्णपणे जुळत नाही. बरोबर. आता पर्याय डी कडे बघूया. शाळेत चित्रकला स्पर्धा भरणार होती. आपण जर संदर्भाकडे पाहिलं तर तिथे स्पष्टपणे चित्रांचं प्रदर्शन असा शब्द वापरला आहे. प्रदर्शन आणि स्पर्धा या 2 पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळे पर्याय डी देखील वगळला गेला. आता आपल्याकडे फक्त एकच पर्याय उरतो, तो म्हणजे पर्याय बी. संवाद घडला ती वेळ सकाळी 11 वाजताची होती. पण हा पर्याय बरोबर का आहे हे समजून घेणं सर्वात रंजक आहे. कारण उतार्यात तर 11 वाजले आहेत असा कुठेही आकड्यात उल्लेख नाहीये. संवादात एका जागी सरांचं एक वाक्य आहे, मुलांनो लवकर आवरा, तासाभरात उन्हं डोक्यावर येतील. या एका छोट्याशा वाक्यात संपूर्ण वेळेचं गणित दडलेलं आहे. पण उन्हं डोक्यावर येणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय होतो? उन्हं डोक्यावर येणे म्हणजे बरोबर दुपारचे 12 वाजणे. ते म्हणत आहेत की तासाभरात म्हणजे एका तासात उन्हं डोक्यावर येतील म्हणजे 12 वाजतील. जर बरोबर एका तासाने 12 वाजणार असतील तर सध्या घड्याळात किती वाजले असतील? हे अत्यंत साधं गणित आहे. 12 मधून 1 तास वजा केला की सकाळी 11 वाजल्याची वेळ मिळते. बरोबर. म्हणजेच जेव्हा हा पूर्ण संवाद घडत होता आणि मुलं काम करत होती तेव्हा साधारणपणे सकाळी 11 वाजले होते.